MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH आपल्या सोबत आहेत भाजपचे काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर भाऊ। रेती संदर्भात तुमच्या तक्रारी आहे, तुम्ही महसूल मंत्र्यांपर्यंत त्या तक्रारी पोहोचवलेल्या आहे, काय? माननीय महसूल मंत्री आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी मोठा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की गरिबांना त्या ठिकाणी घर बांधण्याकरता त्यांना रेती मोफत त्या ठिकाणी देण्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल, अशा प्रकारचा त्या ठिकाणी मोठा निर्णय त्यांनी घेतला। परंतु आतापर्यंत अधिकाऱ्यांनी जमिनीवर ते काम सुरू केलेलं नाही आहे। SDO आहे, तहसीलदार आहे, यांनी त्या ठिकाणी लोकल नद्या आहेत त्या ठिकाणच्या नद्यांचं रेती दिली पाहिजे। जे काही नियमावली ठरलेली आहे, सरकारी कामाकरता वेगळी नियमावली आहे, घरकुल बांधण्याकरता त्याला मोफत त्यांना परमिट देण्याचा संकल्प त्यांनी त्या ठिकाणी सोडलेला आहे, परंतु हे काम जमिनीवर सुरू झालेलं नाही आहे। माझ्या भागात तरी त्या ठिकाणी कन्हांची रेती एकही लाभार्थ्याला आतापर्यंत मिळालेली नाही आहे आणि म्हणून त्याकरता जे सूचना माननीय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी केलेली आहे त्या सूचनेचं पालन लवकरात लवकर झालं तर लोकांना मोठा आनंद त्या ठिकाणी होणार आहे, त्याचा फायदा मिळणार आहे, गरिबांना एक आधार त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा चांगला फायदा त्यांना घरकुल बांधण्याकरता त्या ठिकाणी होणार आहे। त्या रेती मिळत नाही परंतु तस्करी मात्र जोरात होते, त्याच्याबद्दल काय? तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचं काम आता सरकार मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे, परंतु ते थोडंसं आता सगळ्याच बाजूनं त्याचा विचार झाला पाहिजे। गांभीर्यानं अधिक कठोर निर्णय त्या ठिकाणी पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतले पाहिजे असं माझं ठाम मत आहे। याच्यामध्ये जोपर्यंत संगनमत दूर होत नाही, अधिकारी असो लोकल पदाधिकारी असो यांचा संगनमत जोपर्यंत तोडल्या जाणार नाही तोपर्यंत याच्यावर नियंत्रण होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे आणि त्याकरता कठोर भूमिका माननीय महसूल मंत्र्यांनी घ्यावी हे माझं मत आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांचा, गजानन माटे, TVN मराठी, नागपूर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।